नंतर बातमी आहे रमेश म्हात्रे संदर्भातली। रमेश म्हात्रेला दिलासा देणारा जामीन अखेर मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केला आहे। त्यामुळे रमेश म्हात्रेला पुन्हा एकदा तुरुंगात जावं लागणार आहे। न्यायालयानं त्याला रविवारपर्यंत शरण येण्याचे आदेश दिलेत। विशेष म्हणजे या प्रकरणातील इतर समर्थकांना दिलेला जामीन सुद्धा उच्च न्यायालयानं रद्द केला आहे। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी अमजद खान आपल्या सोबत आहेत। अमजद, स्थानिक न्यायालयानं दिलेला निर्णय उच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवलाय, त्यामुळे आता रमेश म्हात्रे याची काही प्रतिक्रिया येऊ शकली आहे का आणि कधीपर्यंत तो सरेंडर होण्याची शक्यता आहे? विनोद सर, शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे याला डॉक्टर आणि नर्स मारहाण प्रकरणात काही दिवसापूर्वी कल्याण कोर्टाने जामीन दिला होता। शुक्रवारी संध्याकाळी रमेश म्हात्रे यांचे जे 3 समर्थक आहेत, प्रमोद निकम, रमेश पवार आणि अक्षय करांदे, या तिघांना देखील जामीन मिळाला। आज या तिघांची सुटका होणार होती, मात्र ऐनवेळी आज उच्च न्यायालयाने या प्रकरणात दखल घेतली आणि या चौघांची जामीनता रद्द करण्यात आली आहे। आणि रमेश म्हात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे, कारण की कल्याण कोर्टाचा जो निर्णय होता हायकोर्टाने बदलला आहे आणि जे रमेश म्हात्रे यांना जामीन दिला होता त्याला रद्द केला आहे। या प्रकरणात आता रमेश म्हात्रे यांची प्रतिक्रिया आलेली नाही, मात्र रमेश म्हात्रे यांना जामीन मिळाल्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशन आणि विविध जे संघटना आहेत ते आक्रमक झाल्या होत्या। सोमवारपासून IMA ने 24 तास सेवा बंद करण्याची घोषणा केली आहे। रमेश म्हात्रे आणि इतर जे मागण्या त्यांची होती की रमेश म्हात्रे यांना वेळ कसा काय मिळाला हे पण त्यांचा अजेंडा होता। आता कुठेतरी 4 वाजता त्यांची पत्रकार परिषद झाली आहे। आता त्यांच्या पुढे काय निर्णय होते पाहणे महत्वाचं ठरणार। मात्र रमेश म्हात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना जामीन रद्द झाल्यानंतर आता पोलिसांची काय प्रतिक्रिया हे पण महत्वाचं आहे, कारण की पोलिसांनी या जामिनाला विरोध केला होता, मात्र कोर्टाने जामीन दिलं। या जामिनावर प्रशासकीय पत्र झाला होता। आता हायकोर्टाने जामीन रद्द केल्यानंतर रमेश म्हात्रे समोर येतो का आणि काय ते बोलतात का हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे। आमच्या दुसरा एक मुद्दा आहे की 3 त्याचे जे समर्थक आहेत ते अजूनही तुरुंगातच आहेत, मात्र रमेश म्हात्रे नेमका कुठे आहे? कारण जामीन मिळाल्यानंतर तो रुग्णालयात दाखल झाला होता आणि त्यानंतर तो कुठे आहे आणि आता त्याच्या संदर्भात काही अपडेट्स मिळत आहेत का? विनोद सर, जामीन मिळाल्यानंतर ते अज्ञातवास गेल्याची माहिती आपल्याला मिळाली होती। गेल्या 4 दिवसापासून आम्ही त्यांचा शोध घेतो, त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो, मात्र ते घरात नाही, ते कुठे गेले आहे या संदर्भात कोणतीही माहिती आली नाही। मध्ये ते आजारी देखील पडले होते, हे माहिती समोर आली होती। सध्या हे कुठे आहेत हे अद्याप माहिती नाही, मात्र ते कुठेही असो त्यांना उद्या 5 वाजेपर्यंत पोलिसांसमोर शरण घ्यायची आहे आणि त्या कोणत्याही परिस्थितीत पोलिसांसमोर यायचे आहे। तर उद्या रमेश म्हात्रे अगदी उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत रमेश म्हात्रे पोलिसांसमोर हजर होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। कोर्टाच्या आदेशानुसार 5 वाजेपर्यंत त्याला पोलिसांसमोर हजर राहणं बंधनकारक असेल। पुन्हा ताब्यात घेऊन पोलीस त्याला न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी करणार आहेत। मात्र रमेश म्हात्रे सध्या अज्ञातवासात असल्याचं कळतंय। धन्यवाद अमजद दिलेल्या अपडेट्सबद्दल।